तर आजच्या क्लासमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तर आपण पाहू आता प्रिव्हियस क्लासमध्ये आपण कोणते क्वेश्चन घेतले होते, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कितपत येते, आहे ना? आणि किती तुम्ही त्या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. हे प्रिव्हियस क्लासवरचे जे क्वेश्चन आहेत मी तुमच्या समोर मांडतो, तुम्ही याचा क्वेश्चनचा आन्सर द्या. ठीक आहे. एल रेस टू पॉवर -3 एम रेस टू पॉवर 1 टी रेस टू पॉवर 0 सांगा हा कशाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. ऑप्शनची गरज असेल तर ऑप्शनही देतो. -3 त्याच्यानंतर 1 आणि 0 हा कोणाचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. यस डेन्सिटी सर. बर. आता एक मिनिट, आता मी तुम्हाला ट्रिक पण शिकवतो. यस, आता मी तुम्हाला ट्रिक पण शिकवतो की याला कसा ओळखायचा. यस, व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तुम्हाला ट्रिक पण शिकवतो की कशा ट्रिकनं कसा ओळखायचं. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण ट्रिक पण पाहू आणि पुढच्या क्वांटिटी पण पाहू की ज्या क्वांटिटीच्या थ्रू तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. ट्रिक टू रिमेंबर डायमेन्शनल फॉर्म्युला. डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा आहे हा कसा ओळखायचा. चला, तुम्हाला पहिला प्रश्न विचारला मी की समजा तुम्हाला असं म्हटलं की एल रेस टू पॉवर -3 आहे. ठीक आहे. एम रेस टू पॉवर 0 आहे आणि टी रेस टू पॉवर 0 आहे. ठीक आहे. टी रेस टू पॉवर 0 आहे, हा कन्सिडर करा. मग याला कसं समजसाल तुम्ही. तर बघा, हा जो आहे टी रेस टू पॉवर -3 नाही, टी रेस टू पॉवर -3 त्याच्यानंतर काय विचारलं तुम्हाला मी, टी रेस टू पॉवर -3 -1 हा इथं -1 आहे. टी रेस टू पॉवर -1 -3 सॉरी +1 -3 +1 आणि 0 हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता मी. आता याच्यामध्ये हा कसा ओळखसाल तर पहा, हा जो आहे मीटर म्हणजे मास आहे. मास तो तुम्ही डायरेक्ट लिहू शकता काय, केजी. आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा डिवाइड आहे. -3 म्हणजे काय, डिवाइड. डिवाइड रेस टू पॉवर लेंथ कोणाचं युनिट आहे, मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब आहे ना, केजी पर मीटर क्यूब. अजून एक वेळा समजून सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. काय काय लक्षात ठेवायचं. समजा तुम्हाला असा डायमेन्शनल फॉर्म्युला दिला. ठीक आहे. तर डायमेन्शनल फॉर्म्युलावरून कसं ओळखायचं सर की हा डायमेन्शनल फॉर्म्युला याचाच आहे. याच्यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, युनिट माहित पाहिजे, जे की प्रिव्हियस क्लासमध्ये मी तुम्हाला शिकवले कसे रिमेंबर करायचे युनिट्स. ठीक आहे. आता समजा तुमच्या समोर असा एकदम अचानक असा डायमेन्शनल फॉर्म्युला देऊन दिला. मग आता असा गोंधळते माणूस की अरे यार हे डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा असेल. तर इथं तुम्ही आयडिया लावायची, दिमाग लावायचा की हे जे आहे हे काय रिप्रेझेंट करून राहिला, लेंथ. हा काय रिप्रेझेंट करून राहिला, मास. हा काय रिप्रेझेंट करून राहिला, टाइम. ठीक आहे. तर याच्यातला टाइम तर 0 आहे म्हणजे याचा पत्ता कट झाला. मग राहिला कोणता, यम. यम म्हणजे मास आणि मासच्या डोक्यावर 1 आहे म्हणजे केजी आहे. ठीक आहे. मासच्या डोक्यावर 1 आहे म्हणजे काय आहे, केजी आहे. मी तुम्हाला हे शिकून राहिलो की एकदम अचानक डायमेन्शनल फॉर्म्युला तुमच्या समोर आला तर त्याचं उत्तर कसं लवकर फाइंड आउट होतं. आता काही विद्यार्थी तुमच्यातले टॅलेंटेड आहेत, ते एकदम अचानक जे आहे ते पटकन सांगून देतात कारण त्याचे पाठ झालेलं असते. पण काही विद्यार्थी माझे थोडेसे काही वीक आहेत, काही मराठी मीडियमचे आहेत, आहे ना, तर थोडंसं त्यांना लॉजिक लावायला थोडासा वेळ लागते. अशा विद्यार्थ्यांना मी सांगून राहिलो समजून की इथं मास आहे. दुसरा मासचं उत्तर जे आहे, मासचं जे युनिट आहे ते आहे केजी, म्हणून आपण केजी लिहिलं. मग त्याच्यानंतर जेव्हाही असं असेल एल रेस टू पॉवर -3 -4 -1 जे मायनस मायनस मध्ये असेल की समजा ती जी व्हॅल्यू आहे ते 1 अपॉन मध्ये 1 अपॉन मीटर क्यूब. आता हा मीटर काऊन आला, कारण लेंथचं युनिट काय आहे, मीटर. हे माहित पाहिजे तुम्हाला. लेंथचं युनिट काय, मीटर. हा 1 अपॉन आहे म्हणजे याचा अर्थ हा काय, एम रेस टू पॉवर -3 आहे. एम रेस टू पॉवर -3 म्हणजे अपॉन मध्ये. तर म्हणून याचं जे आन्सर आलं ते आला केजी पर मीटर क्यूब. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्हाला याचा आन्सर माहित पाहिजे की केजी पर मीटर क्यूब कोणाचा आहे, हे डेन्सिटीचा आहे. हे कोणाचा आहे, डेन्सिटी आहे, केजी पर मीटर. समजलं का इथपर्यंत, यस और नो. केजी पर मीटर क्यूब कोणाचं युनिट आहे, डेन्सिटीचा आहे. म्हणून याचा आन्सर तुम्ही जर लिहिसाल तर याचा आन्सर काय लिहिसाल,
डेन्सिटी. ठीक आहे, याचा आन्सर काय लिहाल? डेन्सिटी. चला पुढच्या याच्यावर जाऊ आता आपण. पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारतो मी. सेकंड, L raised to power m, m raised to power 0, t raised to power -1. काय आन्सर असेल? यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. स्पीड वेलॉसिटी. आता याला कसं ओळखलं? आता याला कसं ओळखलं बघा. m raised to power 0 चा पत्ता तर कट झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. m raised to power 0 चा पत्ता तर कट झाला. मग राहिला कोणता? लेंथ. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता? टाइम. आता टाइम पा, टाइम काय? 1/सेकंड है ना. 1/सेकंड म्हणजे पर सेकंड मध्ये येईल. तर इथं टाइमचं युनिट काय? सेकंड. तर मीटर पर सेकंड हे जे युनिट आहे ते कोणाचं आहे? स्पीड और वेलोसिटी. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय शिकवून राहिलो की अचानक जर समजा आपल्या एक्झाम मध्ये डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्या समोर प्रकट झाला, प्रेझेंट झाला, तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे की हा डायमेन्शनल फॉर्म्युला ऍक्च्युअली कशाचा आहे. हा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा ओळखायचा हे तुम्हाला मी समजून सांगू राहिलो. ज्यांनी कालचं लेक्चर केलं नसेल त्यांना आजचं कदाचित समजणार नाही. ज्यानं पिक्चरचा पहिला पार्ट पाहिला नाही त्याला पिक्चरचा दुसरा पार्ट समजत नाही. तुम्ही इंटरव्हल मध्ये आले, मग आले तर जॉईन करा, प्रयत्न करा समजण्याचा की सर काय सांगून राहिले. नाही समजलं तर आपलं प्रिव्हियस लेक्चर करा. जे 10-12 लेक्चर झालेले आहेत हे फ्री मध्ये आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र. तुम्ही तुमच्या दुसऱ्या मित्रांना पण शेअर करू शकता. ते लेक्चर करा. ते लेक्चर केल्यामुळे तुमचा फायदाच आहे, बेनिफिटच आहे. तुम्हाला का तुमचे काय पैसे कटून राहिले काय? का त्याला व्याज लागेल तुम्ही जर समजा व्हिडिओ पाहिले तर? व्हिडिओ पहा, तुमचा फायदा होईल. तुमचे एमसीक्यू चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होतील पहिल्या युनिट टेस्टचे. बरं, पुढचा एक क्वेश्चन. L raised to power m, m raised to power 0, t raised to power -2 याचा आन्सर सांगा काय येते. कशाचा फॉर्म्युला आहे हा? L raised to power 1. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके ओके, मॅक्सिमम स्टुडंट आन्सर देत आहेत. ठीक आहे, आता हे कसं ओळखायचं? काही लोकांचा पाठ झालेला आहे पण काही विद्यार्थ्यांचा पाठ नाही आहे. त्यांच्यासाठी सांगून राहिलो मी. मीटरचा मासचा पत्ता कट झाला. लेंथ म्हणजे झाला मीटर. त्याच्यानंतर आपण हा बघा टी रेस्ट पॉवर -2 म्हणजे काय होते? सेकंड स्क्वेअर होते. तर इथं काही सेकंड स्क्वेअर. आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर जे युनिट आहे ते कोणाचं आहे? ऍक्सलरेशनचं आहे. कोणाचं आहे? ऍक्सलरेशनचं आहे. ठीक आहे, ऍक्सलरेशन. समजला? सर्वांना समजत आहे की नाही? बोला. ओके, चला आता आपण पुढचे जे युनिट्स आहेत ते तुम्हाला मी समजवतो. पुढच्या युनिटवर जाऊ आपण. नेक्स्ट युनिट जे आहेत ते तुम्हाला मी समजवतो की कसं त्याला आता आपल्याला लिहायचं आहे. कोणते कोणते युनिट आपण पाहून राहिलो? डायमेन्शनल फॉर्म्युला पाहून राहिलो. तर आपले टोटल किती झाले होते रे प्रिव्हियस क्लासमध्ये? 8 का 7? ऍक्सलरेशन पर्यंत झालं होतं. फोर्स लिहिलं, फोर्स झाला होता का आपला? फोर्स नाही, शायद मला नाही वाटत फोर्स झाला म्हणून. फोर्स झाला का? ओके चला, ओके चला लक्ष द्या. फोर्स पाहून राहिलो आपण. ओके, फोर्सचं जे युनिट आहे, फोर्सचा फॉर्म्युला जो आहे तो आहे मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन. लक्ष द्या, मास इंटू ऍक्सलरेशन. आता मास इंटू ऍक्सलरेशन आहे तर सिंपल फंड आहे. मासला जसं आहे तसं ठेवू आपण. इंटू ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला सांगा बरं. ऍक्सलरेशन फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाइम, है ना. वेलॉसिटी अपॉन टाइम. आता याचे युनिट तुम्हाला माहित आहे. करा बरं युनिट कन्वर्जन. याचं मासचं युनिट काय आहे? केजी. त्याच्यानंतर वेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाही, मीटर पर सेकंड आहे. यस, मीटर पर सेकंड आहे. आणि इथं पहा हा टाइम खाली आहे तर टाइमचं युनिट पहा 1/सेकंड येणार. लक्ष द्या, अजून एक वेळा मी समजून सांगून राहिलो. लक्ष द्या, मास इंटू ऍक्सलरेशन हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. कधी कधी कसे एक्झाम मध्ये विचारले जाते रे की मास इंटू ऍक्सलरेशन कोणाचा फॉर्म्युला आहे, म्हणून तुम्हाला फॉर्म्युले पण सांगू राहिलो.
We are not focused only on the dimensional formula, we are focused on formula also. ऍक्च्युअल व्हॉट इज द फॉर्म्युला? ऍक्च्युअल फॉर्म्युला काय आहे की फोर्सचा ऍक्च्युअल फॉर्म्युला मास इंटू ऍक्सलरेशन. आता समजा फोर्सची समजा मी तुम्हाला गोष्ट सांगितली. समजा एक व्यक्ती इथं उभा झाला, ठीक आहे, हा एक व्यक्ती इथं उभा झाला. आता यानं जर समजा इथे एक चेअर असेल, लेट सपोज कन्सिडर केली की हे काय एक चेअर आहे, ठीक आहे. आता यानं काय केलं, चेअरला ढकललं. आता ढकललं तर काय होते की जर समजा हा 100 kgचा असेल व्यक्ती, तर हे चेअर बस त्याला असं बोट लावायची गरज, असं बोट लावली की चेअर इथून इकडे येते, ठीक आहे. पण तो जर समजा लहान मुलगा असेल 5 वर्षाचा, तर 5 वर्षाचा किती किती असते, 10 kgचा असते, 10 किलोचा. मग 10 किलोचा जर केलं तर हे खुर्ची थोडीशी इकडे येणार. तर काय झालं का, जेवढ्या याचं वजन आहे तेवढ्या फास्ट हे खुर्ची इकडून तिकडे गेली, आहे की नाही. आणि जेवढं याचं वजन कमी तेवढं हे खुर्ची इकडे जाणार नाही. दुसरं उदाहरण घ्या. समजा तुम्हाला तुमच्या वडिलांना झापड मारली, अभ्यास केला नाही पोट्ट्यानं, ठीक आहे. कॉलेजला जायच्या नावानं मूव्हीमध्ये जाऊन बसला आणि ते जर त्याच्या पप्पाला माहीत पडलं आणि त्याच्या पप्पानं जर एक गालावर सनकण ठेवून दिली तर तो खाली पडते, बरोबर की नाही. पण तेच जर तुमच्या लहान भावानं जर समजा 10-12 वर्षाचा असेल, त्यानं जर सनकणी दिली तर तुम्हाला लागणार का? नाही. तर पहा, तो जो देऊन राहिला तो झाला त्याचं एक वजन, एक मारून राहिला, दुसऱ्या ज्या गतीनं तो मारून राहिला तो आहे त्याचं ऍक्सलरेशन. तर या दोघांचं मिश्रण होते आणि तुमच्या समोर एक काय तयार होते, फोर्स तयार होते. एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नव्हती, पण एक गोष्ट समजून सांगितली की फोर्स म्हणजे काय होते. समजा आपण आता मी जे बोलून राहिलो हे फोर्स न बोलून राहिलो. याच्यामध्ये काय होऊन राहिलं की माझ्या आवाजाची गती पण जास्त होत आहे आणि दुसरी गोष्ट हे आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ऍक्सलरेशन त्याच्या स्पीडनुसार, ठीक आहे. तर आता एक वेळा रिपीट करतो मी. फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो आहे मास इंटू ऍक्सलरेशन. यस, मास इंटू ऍक्सलरेशन. आणि ऍक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता तुम्हाला जर बेसिक युनिट माहित असेल तर तुम्ही इझिली याचा आन्सर देऊ शकता. मासचं युनिट आहे केजी आणि तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आहे मी की आपण जर मच्छी घ्यायला गेलो तर आपण किलोनच घेतो, म्हणून मासचं युनिट काय आहे, किलो आहे, किलोग्राम आहे ना. मटन घ्यायला गेलो आपण किलोग्रामनच घेतो. आता काही विद्यार्थी खाणारे नसतील, श्रावण महिना चालू आहे तर फक्त नावच काढली मी, आपण खाऊन तर नाही राहिलो. पण आपल्याला काय गरज आहे, फक्त समजायची मास जो आहे तो केजी मध्ये जाते, ठीक आहे, किलोग्राम मध्ये. आता वेलॉसिटीचं युनिट तुम्हाला माहित आहे, वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड. हे बघा, मीटर पर सेकंड आपण असंही लिहू शकतो आणि यालाच दुसऱ्या पद्धतीने काय लिहू शकतो, मीटर पर सेकंड. किंवा याला आता कसं लिहाल तुम्ही लक्ष द्या, मीटर पर सेकंड. आणि यालाच ऑर मध्ये असं लिहू शकतो आपण, मीटर डिवाइड बाय सेकंड. आणि ऑर मध्ये असं कसं लिहू शकतो माहिती आहे काय, मीटर यस रेस्ट टू पॉवर -1. हे खालची व्हॅल्यू वरती जर गेली तर -1 होते. समजलं इथपर्यंत? यस ऑर नो? मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. केजी पर मीटर. समजा याला कसं लिहू शकतो आपण, केजी पर मीटरला, केजी पर मीटरला कसं लिहू शकतो, केजी डिवाइड बाय मीटर. किंवा केजी मीटर रेस्ट टू पॉवर -1. यस ऑर नो? आता समजा मी विचारलं केजी अपॉन एम क्यूब, है ना, केजी अपॉन एम मायनस क्यूब, केजी अपॉन एम मायनस क्यूब. तर सांगा बरं मनीषा, आता पुढं कसं लिहिसाल याला, मनीषा सांगा लवकर, कसं लिहिसाल याला, कसं लिहिसाल? तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही आन्सर देसाल. मनीषा, ज्यांची आयडी मनीषा नावाने आहे त्यांना विचारलंय मी, नसेल तर आजच्याला आन्सर द्या. आजच्याला आन्सर देऊ शकता का, कसं लिहू शकता तुम्ही याला? सार्थक, केजी इंटू मीटर क्यूब. केजी इंटू मीटर क्यूब. व्हेरी गुड. केजी इंटू मीटर क्यूब असं लिहू शकतो आपण याला, है ना. किंवा केजी इंटू केजी केजी डिवाइड बाय मीटर रेस्ट टू पॉवर -3, है ना. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. चला, इथपर्यंत प्रत्येकाला समजलं असं मी कन्सिडर करतो आणि तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला हे सर्वच लक्षात येईल, ठीक आहे. आता याला पुढं कसं लिहायचं, लक्ष द्या इकडे. हा केजी लिहिला आपण, ठीक आहे. आता बघा, हा मीटर जसाच्या तसा राहू द्या, ठीक आहे. आता हे डिवाइड मध्ये आहे तर म्हणजे मी असं साइन लिहिणार, डिवाइड मध्ये आहे म्हणजे असं साइन लिहिणार. आणि हा बघा, यस इंटू यस काय होते, कोण सांगते, यस इंटू यस, यस मल्टीप्लाय बाय यस मीन्स यस सेकंड स्क्वेअर, है ना. मग याला कसं लिहायचं लक्ष द्या, अजून याला कसं लिहिणार लक्ष द्या.
kg मीटर आणि s स्क्वेअर हा डिवाइड मध्ये आहे, तर वरती गेल्यानंतर s रेस्ट पॉवर काय होणार -2. ठीक आहे. चला मग आता आपल्याला डायमेन्शनल फॉर्म्युला तुमचा तयार झाला. याच्यावरून डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा हे समजून घ्या. डायमेन्शनल फॉर्म्युला आता आपल्याला कसं लिहायचं ते समजून घ्या. याच्यावरून तुम्हाला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. तर डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे याला डीएम लिहितो मी. काय लिहितो? डीएम म्हणजे डायमेन्शनल फॉर्म्युला. तर कसं लिहायचं लक्ष द्या. सगळ्यात पहिले तर आपण एल लिहितो, नंतर लिहितो एम आणि त्याच्यानंतर टी. ह्या तीन गोष्टी लिहितो. एल रिप्रेझेंट लेंथ, एम रिप्रेझेंट मास अँड टी रिप्रेझेंट टाइम. आता इथं या क्वांटिटीमध्ये जसं जसं दिसत आहे तसं तसं याच्या डोक्यावर मांडत जायचं. आता केजी म्हणजे काय होते? मास. तर केजी फक्त एकच दिलेला आहे, तर या मासच्या डोक्यावर किती लिहायचं आहे? 1. कारण केजी किती आहे? 1. तर मासच्या डोक्यावर 1. एम म्हणजे काय होते? लेंथ. तर लेंथच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असते? 1 असते. तर लेंथ आला 1. आता सेकंड स्क्वेअर, सेकंड रेस्ट पॉवर -2. सांगा बरं कोणाचं युनिट आहे? टाइमचं युनिट आहे. म्हणून हा सेकंड रेस्ट पॉवर -2 आहे. तर इथं टी रेस्ट पॉवर काय लिहिलं आपण? -2. अजून एक वेळा लक्ष द्या रे मित्रांनो, तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे बरं. हे कसं लिहिलं जाते? वेळ लागला तर चालते. एका दिवशी एकच फिजिक्स डायमेन्शनल फॉर्म्युला झाला तरी चालते, पण माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे समजणं गरजेचं आहे की फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा कोणत्याही क्वांटिटीचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा आहे. कारण आपल्याकडे वेळ आहे. आपण ऑनलाईन असल्यामुळे आपण कितीही वेळ घेऊ शकतो किंवा किती वेळा रिपीट करू शकतो आपला क्लास. डोंट वरी. तर आता आपण इथं मास इंटू ऍक्सेलरेशन लिहिलं. मास इंटू वेलॉसिटी अपॉन टाइम ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला. मासचं युनिट आहे केजी इंटू वेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड इंटू हा जो आहे याचा आपण 1/टाइम लिहू शकतो आणि 1/टाइम, टाइमचं युनिट आहे सेकंड, 1/सेकंड लिहिलं. बरोबर की नाही रे? आता पुढं हा जो केजी आहे जसाच्या तसा, हा इंटू डॉट जसाच्या तसा मीटर पर सेकंड जो आहे याला कसं केलं लक्ष द्या. हा जो आहे मीटर जसाच्या तसा लिहिला. आता सेकंड इंटू सेकंड काय होते? सेकंड स्क्वेअर होते. तुम्हाला मी पहिलेच म्हटलं की यस इंटू यस जर लिहिलं तर हा यस क्यूब होते. यस इंटू यस लिहिलं तर हा यस स्क्वेअर होते. यस इंटू यस इंटू यस इंटू यस लिहिलं तर यस रेस्ट पॉवर 4 होते. तर हा 2 यस मल्टिप्लाय केला तर यस रेस्ट पॉवर 2 झाला. पण हा डिवाइड मध्ये आहे. लक्षात ठेवा. हा डिवाइड मध्ये असल्या कारणाने डिवाइडचं साइन तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. नाही तर समजणार नाही, प्रॉब्लेम होऊन जाईल. मायनसचा प्लस जर झाला तर विषय गंभीर झाला. लक्षात ठेवा. मायनसचा प्लस झाला तर विषय गंभीर झाला. तर विषय गंभीर नाही उद्याचा आहे, विषय खंबीर उद्याचा आहे. तर केजी जसाच्या तसा, केजी जसाच्या तसा डॉट हा जो आहे मीटर जसाच्या तसा यस इंटू यस यस स्क्वेअर लिहिलं. परंतु आता समजा मला असं न लिहिता असं लिहायचं आहे, तर मी काय लिहिलं? केजी जसाच्या तसा, मीटर जसाच्या तसा आणि हा डिवाइड मधला जो आहे तो वरती नेला तर -2 झाला. बरोबर की नाही? आता लक्ष द्या. केजी म्हणजे होते मास. तर या 3 याच्यामध्ये एम कुठे दिसून राहिला? दिसला. मासच्या केजीच्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असते? 1 असते. म्हणून याच्या डोक्यावर काय लिहिला? 1 लिहिला. याच्या डोक्यावर काय लिहिला? 1 लिहिला. त्याच्यानंतर पुढे लक्ष द्या. इथं आहे एम. एम म्हणजे होते मास नाही, एम म्हणजे होते लेंथ, मीटर. हे मीटर दर्शवून राहिलं. ठीक आहे. मीटर कुठं आहे? तर मीटर जो आहे लेंथचं युनिट आहे तर तो इथं आहे. याच्या डोक्यावर काही नाही म्हणजे 1 आहे. तर इथं लिहिला एल रेस्ट पॉवर 1. त्याच्यानंतर तिच्यात टी रेस्ट पॉवर -2 आहे. टी रेस्ट पॉवर -2 आहे. तर टी रेस्ट पॉवर -2 ला आपण डायरेक्टली हा जो आहे सेकंड याचं युनिट आहे, टाइमचं युनिट आहे म्हणून टी रेस्ट पॉवर -2. आता काही काही विद्यार्थ्यांना आवाज येत नसल, ठीक आहे, कधी कधी अडकळते, तर लेफ्ट व्हायचं, परत जॉईन करायचं. ठीक आहे. तुम्ही 1 तास रेग्युलर देऊन पहा, 100% गॅरंटी देतो. जर समजा तुम्हाला नाही समजलं तर पूर्ण फीस तुम्हाला रिटर्न बॅक, एवढी गॅरंटी आहे. पण कॉन्सन्ट्रेशन देणं आणि 100% आपल्या क्लासमध्ये लक्ष ठेवणं हे तुमची जिम्मेदारी आहे. कारण तुमच्यावर जिम्मेदारी तुमच्या आई वडिलांनी दिली की बेटा हे घे पटांगण पॉलिटेक्निकचं, जसं शिवाजी महाराजांना पटांगण दिलं होतं की हे सगळं किल्ले तुमच्या ताब्यात आलेच पाहिजे. तर शिवाजी महाराज हे पटांगणामध्ये उतरले आणि त्यांनी पूर्ण गड जिंकले. तसंच तुम्हाला हा गड जिंकायचा आहे पॉलिटेक्निकचा. पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, पॉलिटेक्निक सेकंड इयर, पॉलिटेक्निक थर्ड इयर आणि फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मध्ये तुमचे वेगवेगळे सेमिस्टर, वेगवेगळे किल्ले तुम्हाला जिंकायचे आहे. म्हणून तुमच्या आईवडिलांचं जे तुमचं स्वप्न आहे की माझ्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक चांगल्या पद्धतीनं पास होऊन पुढे जावं आणि तेच तुम्ही त्यांच्या शब्दावर मान ठेवून तुम्ही पावलावर पाऊल पुढे जाऊन आणखी तुमचं नाव रोशन करावं. ठीक आहे. आणि आईवडिलांचं पण. चला पुढे जाऊ आता आपण. मग कसं करसाल? मोबाईल घेतला, साईडला ठेवून दिला आणि इकडे चिवडा खाऊन राहिला. तो वाजत राहते मोबाईल तिकडे.
असं नाही करू. तुमचा खास मोबाईलमध्ये लक्ष असणं. मी तुम्हाला हजार वेळा सांगितलं हेडफोन वापरायचा नाही. मोबाईल फक्त जेव्हा आपण अभ्यास करतो मोबाईल एका रूममध्ये जाऊन बसायचा. ज्या रूममध्ये तुम्ही तुमचे ब्लूटूथ वगैरे कनेक्ट करून ब्लूटूथ कानाचे नाही, बाहेरचा स्पीकर लावून तो पाहायचा. व्यवस्थित काय सांगून राहिलं ते कॉन्सन्ट्रेशन द्यायचं. नाही समजलं तर लाईव्ह क्लासमध्ये विचारू शकता. नो प्रॉब्लेम. आता सध्या मी लाईव्ह आहे तुमच्यासोबत. तुम्हाला कुठं काही डाऊट असला विचारू शकतो. काही प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना किंवा लाईव्हमध्ये आम्हाला सांगण्याचं थोडंसं बरं वाटत नाही, तर मग तुम्ही नंतरही कॉल करू शकता किंवा WhatsAppवर मेसेज करू शकता, आहे ना? जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही तुमचे माझ्यासोबत शेअर करू शकता. नो प्रॉब्लेम. चला, आता इथपर्यंत समजलं फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला बनला तुमचा L⁻⁴ M⁻⁴ T⁻². यस ऑर नो? समजलं की नाही? थंब देत चला म्हणजे आपण पुढे जाऊ. यस सर. चला. यस सर. ओके. व्हेरी Yes, गुड, sir. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो समजलंय सर. ओके. चला, आता पुढचं आपण पाहू. फोर्सचं तुमच्या लक्षात आलं असेल की फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा. आता आपण पाहू प्रेशरचा. प्रेशरचा डायमेन्शनल फॉर्म्युला. पहिले तर तुम्ही प्रेशरचं युनिट सांगा. प्रेशरचं युनिट काय आहे? फोर्स अपॉन न्यूटन पर मीटर सर. हा यस न्यूटन नाही प्रेशरचं युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर बरोबर आहे. एरिया फोर्स अपॉन एरिया हा फॉर्म्युला आहे. लक्ष द्या इकडे. याचा प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे तो काय फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. पण आता जर समजा तुम्ही म्हटलं की सर मी न्यूटनच लिहितो तर तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू शकत नाही. प्रॉब्लेम होते. आता फोर्सचा युनिट तुम्ही पाहिलं आणि फोर्सचा डायमेन्शनल फॉर्म्युला सुद्धा पाहिला. समजा फोर्सचं जे फॉर्म्युला आहे फोर्सचा फॉर्म्युला काय सांगा बरं आताच तुम्हाला सांगितलं मास इंटू ऍक्सलरेशन है ना. मास इंटू ऍक्सलरेशन. यस ऑर नो? मास इंटू ऍक्सलरेशन हे तुम्हाला सांगितलेलं आहे की नाही? यस ऑर नो? मास इंटू ऍक्सलरेशन Yes, हो sir. की नाही? Yes, sir. हा हा. Yes, sir. त्याच्यानंतर एरियाचा फॉर्म्युला काय लेंथ इंटू ब्रीथ. एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रीथ. आता हे लेंथ इंटू ब्रीथ आहे याला आता पुढे आपण अजून कॅल्क्युलेट करू. हा मास जसाच्या तसा लिहिला आपण. नो प्रॉब्लेम. ऍक्सलेरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला आता शिकवलं काय व्हॉल्यूम अपॉन सांगा. ऍक्सलेरेशनचा फॉर्म्युला काय व्हॉल्यूम अपॉन Time. यस व्हेरी गुड. व्हॉल्यूम अपॉन टाइम. ठीक आहे. आणि इथं हा जो आहे लेंथ इंटू ब्रीथ. Sir, velocity upon time आहे ना? यस चुकलं ते. व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. व्हॉल्यूम अपॉन टाइम. वेलॉसिटी अपॉन टाइम. ठीक आहे. मास इंटू वेलॉसिटी अपॉन टाइम आणि इथं लेंथ इंटू ब्रीथ फक्त एवढंच आहे. ठीक आहे. आता बघा पुढं मास जसाच्या तसं लिहू आपण इंटू वेलॉसिटी अपॉन टाइम जो आहे वेलॉसिटीला वरती लिहू शकतो आपण आणि खाली जो आहे हा काही लेंथ इंटू ब्रीथ इंटू टाइम आला. ठीक आहे. आता अजून पुढे पहा. हा मास जसाच्या तसा लिहा इंटू वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय मीटर पर सेकंड असं लिहितो आपण. म्हणजे वेलॉसिटीला आपण काय लिहितो डिस्टन्स अपॉन टाइम. तर लक्ष द्या इकडे हा डिस्टन्स आणि अपॉन टाइम खाली लिहितो मी. ठीक आहे. आता लेंथला मी शॉर्टकट लिहितो लेंथ इंटू ब्रीथ इंटू टाइम जो आहे हा टाइम आणि याचा टाइम तर हा टाइम स्क्वेअर झाला. टाइम इंटू टाइम. एक वेळा रिपीट करतो लक्ष द्या. काय केलं आपण हा फॉर्म्युला उलगडत गेलो. तसं तर हे एकदम इझिली सांगू शकता याचा आन्सर तर आलंच तुमचं. प्रत्येकाला माहित आहे याचा आन्सर काय आहे.
पण आपण याचं सोल्युशन पाहून राहिलो की वेळेवर समजा तुम्ही भुलले, विसरले, फोर्स अपॉन एरिया जर एवढं जर लक्षात ठेवलं, तर मग तुम्ही डायरेक्टली फाइंड आउट करू शकता. मग आता तसं कॅल्क्युलेट कसं करायचं? तर मास इंटू ॲक्सेलरेशन हा फोर्सचा फॉर्म्युला आहे. एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रीथ. लक्ष द्या रे इकडे, लेंथ इंटू ब्रीथ आहे ना. त्याच्यानंतर मास इंटू ॲक्सेलरेशन लिहिला आपण, तर मास जसाच्या तसं लिहिला, हा मास जसाच्या तसं लिहिला, इंटू ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी अपॉन टाईम. पहा विद्यार्थ्याची जी ताकद असते, क्षमता असते, की एक लेक्चरर, एक टीचर विद्यार्थ्याला शिकवते, पण वेळ वेळल्यावर विद्यार्थी करेक्ट काय ते सांगते. म्हणजे विद्यार्थी हा सरांपेक्षाही टॅलेंटेड असते, हे लक्षात ठेवा. जो टीचर असते त्याचं काम काय असते माहितीये का? मार्ग दाखवणं. पण खऱ्या मार्गाने झालं हे विद्यार्थ्याचं काम आहे. जसं की आता मी चुकलो होतो, पण मिस्टेक हे शोधून काढले, हे माझ्या विद्यार्थ्यांना काढले. काऊन? कारण की जिथपर्यंत विद्यार्थी घडवल्यानंतर विद्यार्थी हा घडते आणि मग नंतर तो सांगते. त्याला हे समजते की याच्यामधलं खरं काय आणि खोटं काय, कोणतं चांगलं आहे, कोणतं वाईट आहे, हे सर्व विद्यार्थ्याला समजते. है ना? हे एक गोष्ट चांगली वाटली की तुमचं कॉन्सन्ट्रेशन क्लासमध्ये आहे. मास इंटू ॲक्सेलरेशन जे आहे ते आहे व्हेलॉसिटी अपॉन टाईम. है ना? हा फॉर्म्युला लिहिला. हा लेंथ इंटू ब्रीथ जसाच्या तसा पुढं. आता मास हा जो व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण लिहिला. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाईम. है ना? व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम आणि खाली पण टाईम आहे याच्या. ठीक आहे. आता 2-2 टाईम आले खाली. आहे ना? तर इथं पहा मास इंटू व्हेलॉसिटी लिहिलं, हा टाईम जो आहे तो खाली आला इथपर्यंत. काही प्रॉब्लेम नाही तुमचा, हा जसाच्या तसाच आहे. मास इंटू आता याचा फॉर्म्युला काय लिहिला आपण? डिस्टन्स अपॉन टाईम. तर याला आपण डिस्टन्स अपॉन टाईम म्हटलं. तर आता बघा हा डिस्टन्स अपॉन टाईम आला, तर डिस्टन्स तर वरती लिहिलं, पण याचा टाईम कुठे गेला? हा टाईम खाली येणार आणि हा खाली टाईम आल्यानंतर इथं टाईम किती झाले? 2 झाले. येस ऑर नो? बोलत चला. हे समजलं की नाही इथपर्यंत? येस सर. हो. येस चला लक्ष द्या आता. सर. आता लिहत चला. आता आपल्याला युनिट लिहायचं आहे. लक्ष द्या. युनिट लिहायचं. मासचं युनिट सांगा रे. विद्यार्थ्यांनो मासचं युनिट काय आहे? केजी. सर केजी. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक मिनिट मला थोडंसं खाली. हा थोडासा याचा प्रॉब्लेम आहे. स्क्रोलिंगचा आहे की नाही याचा प्रॉब्लेम होते. लिहिलेलं कुठं गेलं? एक मिनिट. थोडासा हँग झाला. हा चला ठीक आहे. चला लक्ष द्या. आता इथं आपल्याला काय लिहायचं आहे? याची ॲक्चुअल व्हॅल्यू लिहायची आहे. ठीक आहे. आता मासचं युनिट काय आहे तुम्ही सांगितलं, आता जस्ट सांगितलं की सर मासचं युनिट जे आहे ते काय येते? केजी येते. है ना? केजी लिहिलं. चला डिस्टन्सचं युनिट पहा. डिस्टन्सचं युनिट काय त्याने? येस ऑर नो? मीटर. मीटर. चला पुढे आता डिवाइड मध्ये पहा. एल आणि ब्रीथ याचं युनिट पहा. लेंथचं युनिट येते मीटर आणि ब्रीथचं युनिट काय येते? मीटर. ठीक आहे. आता टाइमचं युनिट किती येते? सेकंड आणि इथेही टाइमचं युनिट काय येते? सेकंड येते. ठीक आहे. आता बघा मीटर मीटर गेट कॅन्सल. हा एक मीटर वरचा आणि खालचा मीटर काय होते? कॅन्सल होते. तर तुमचा आन्सर काय येणार? केजी मीटर इंटू एस इंटू एस काय होते रे? एस इंटू एस काय? सेकंड स्क्वेअर. सेकंड स्क्वेअर. एस इंटू एस काय होते? सेकंड स्क्वेअर होते. ठीक आहे. मग आता याला कसं लिहिसाल रे? याला कसं लिहू शकता मग आता? केजी पर मीटर है ना? केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. केजी पर मीटर सेकंड स्क्वेअर. आणि याला जर समजा वरती एका लाईन मध्ये लिहायचं असेल, डिनॉमिनेटर मधून काढला आणि न्यूमरेटर वरती लिहायचं असेल तर कसं लिहितंय? केजी हा एम वरती आला तर एम रेस टू पॉवर -1 आणि हा एस स्क्वेअर वरती गेला तर एस रेस टू पॉवर -2 आहे की नाही? हा परत पहा रे मित्रांनो कसं लिहिलं आपण? लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. केजी जसंच्या तसं एम हा डिवाइड मध्ये आहे म्हणजे खाली आहे, वरती गेल्यानंतर -1 होते. एस स्क्वेअर हा खाली आहे, वरती गेल्यानंतर -2 होते. झाला.
आता याच्यावरून तुम्हाला लिहायचा आहे डायमेन्शनल फॉर्म्युला आणि डायमेन्शनल फॉर्म्युला आता तुम्हाला सोपी झाला. एकदम इझिली तुम्ही डायमेन्शनल फॉर्म्युला लिहू शकता. यस ऑर नो? यल एम टी. Yes, sir. बर सांगा बरं याच्यामध्ये आता केजी म्हणजे काय लिहिणार? कोणाच्या डोक्यावर 1 लिहिणार? एल एम टी? M. एम. एमच्या डोक्यावर काय लिहिणार? 1. ठीक आहे. हा एम रेस टू पॉवर -1 म्हणजे लेंथ. याची व्हॅल्यू किती येणार? -1. यस 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 रेस टू पॉवर -2 आहे म्हणजे टाइमचं युनिट आहे, इथे घेईन -2. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे जायचं आपण. यस ऑर नो बोलत चला डिअर स्टुडंट्स. Yes, sir. Yes, sir. चला व्हेरी गुड. सर्वांना समजून राहिलं असं मी कन्सिडर करतो. बरं रिपीट करायची गरज आहे का रे? बोलत चला. रिपीट करायची गरज असेल तर आपण रिपीटही करू बरं. हा हा फक्त तुम्ही बोर नाही झाले पाहिजे, नाही तर मग सर रिपीटच करून राहिले पागलसारखे. हा तसं नाही पाहिजे. तुमची कॅपॅसिटी जिथपर्यंत समजायची आहे तिथपर्यंत समजवतो. तुमची इच्छा असेल सर अजून रिव्हिजन करायची तर रिवाइज करू आपण. तुमचा माझा एम आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्ट समजणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट समजली म्हणजे माझं सत्य सर्व झालं आहे ना. कारण की माझा एमच आहे की महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी असतील पॉलिटेक्निकचे, जो विद्यार्थी आपला क्लास करत असन त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी समजवलेली एकूण एक गोष्ट समजावी हाच आमचा प्रयत्न आहे. ठीक आहे. चला आता आपण पुढे जाऊ, पुढच्या क्वांटिटीवर जाऊ. असे डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला खूप सारे विचारले जाते बरं आणि याच्यामधला फक्त एकच येणार. नाही तर म्हणसाल सर एवढे सगळे तुम्ही शिकवले आणि फक्त एकच आला. नाही तसं नाही. डायमेन्शनल फॉर्म्युला हा एकच विचारणार. कोणताही एक डायमेन्शनल फॉर्म्युला विचारणार. ठीक आहे. आता एक इम्पल्स आहे. इम्पल्स पुढचा. इम्पल्स. ठीक आहे. इम्पल्सचा फॉर्म्युला सांगा बरं काय आहे तर? इम्पल्सचा फॉर्म्युला काय? माहिती का कोणाला? फोर्स इंटू टाइम. इम्पल्सचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू टाइम. आता इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाइम. तर फोर्सचं युनिट आताच तुम्हाला सांगितलं मी काय? मास Newton. Mass into ॲक्सेलरेशन. यस ऑर नो? मास इंटू ॲक्सेलरेशन. Yes, आता sir. ॲक्सेलरेशनच्या नंतर इथं आहे टाइम, तर इथं आपण लिहिला काय? टाइम लिहिला आहे ना. आता Right. इथं बघा मास जसंच्या तसं. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला आता शिकवला. वेलॉसिटी अपॉन टाइम velocity upon time. इंटू हा टाइम. यस ऑर नो? Time. टाइम गेट कॅन्सल. मास Cancel. इंटू वेलॉसिटी Velocity. है ना. मास इंटू वेलॉसिटी. मास इंटू वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स Distance अपॉन टाइम है ना. आता तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. मास म्हणजे काय? केजी. डिस्टन्स म्हणजे काय? मीटर. आणि पर काय येणार? सेकंड. मग यालाच कसं लिहिसाल? Second. केजी मीटर. यस हा खाली आहे तर वरती गेल्यानंतर काय होईल? -1. आता तुम्ही म्हणसाल सर यस व्हेरी गुड. तुम्ही म्हणसाल सर हे बार बार रिपीटेडली तुम्ही लिहून राहिले. आता मला सांगा, खरं सांगा की मी रिपीट केल्यामुळे तुमचे हे फॉर्म्युले पाठ झाले का नाही झाले? यस ऑर नो एवढं सांगा. मी हे रिपीट लिहून राहिलो. Yes, sir. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला वेलॉसिटी अपॉन टाइम तुमचे पाठ झाले की नाही? 100% मला माहिती आहे की मॅक्सिमम विद्यार्थी जे लक्ष देऊन राहिले त्यांचे 101% पूर्ण फॉर्म्युले पाठ झाले. मासचा काय, व्हॉल्यूमचा काय, वेलॉसिटीचा काय हा फॉर्म्युला पाठ होऊन राहिला. जसे जेवढी आपण रिव्हिजन करू ते कोणताही न्यूमेरिकल असो किंवा थेरी असो किंवा कोणते जेवढ्या वेळा आपण रिपीट करू ना तेवढ्या वेळा तुमचे ते पाठ होते. ठीक आहे. डायरेक्टली करता आलं असतं आपल्याला. बघा एका झटक्यातच काम होऊन जाते. फोर्सचं युनिट काय आहे रे सांगा बरं? केजी. न्यूटन. केजी मीटर पर सेकंड. यस ऑर नो? आणि याचं युनिट आहे सेकंड. Yes, sir. आता बघा सेकंड गेट कॅन्सल तर केजी मीटर तुमचा आन्सर आला. एका झटक्यातच होते. काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु हे सॉल्व्ह केल्यामुळे तुमचं पाठांतर होते. त्याचे फॉर्म्युले तुमचे पाठ होऊन जातात आणि त्याचं करेक्ट आन्सर कसं शोधायचं हे तुम्हाला माहित पडते. ठीक आहे. आता काय बारी तुमची काय करायची? तुम्हाला याचा डायमेन्शनल फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. आपला एमच आहे डायमेन्शनल फॉर्म्युला आपल्याला पाहिजे. ठीक आहे. मग आता डायमेन्शनल फॉर्म्युला आपण एकदम इझिली LMT. ठीक आहे. आता कोणी सांगणार नाही. मी ज्याचं नाव घेईन तोच आन्सर देणार. ठीक आहे.
ज्याचं नाव घेईल तेच आन्सर, पण त्यानं लवकर आन्सर द्यावा. नाही आला तर डायरेक्ट येत असेल तर यस हँड रेज करायचा, नसेल येत तर नो प्रॉब्लेम. ओम सांगू शकता का? ओम एल रेस्ट पॉवर काय येणार? प्रगती, ज्यांची आयडी प्रगती आहे ते सांगा. श्रद्धा, ओके चला मीच सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, होऊ शकते थोडासा माझा आवाज जो आहे तो माग. ओके सर मी सांगू? ओके सांगा 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 वैष्णवी सांगा. L1 M1 T minus 1. L1 M1 T minus 1 व्हेरी गुड. करेक्ट काय करायचं सांगा बरं बाकीचे स्टुडंट. दीपाली, मनीषा, Yes, sir. गजानन, व्हेरी गुड. करेक्ट आहे. बघा केजी आहे ना, केजी हा केजीच्या वर तर 1 आहे म्हणजे मास आहे रेस्ट पॉवर 1. त्याच्यानंतर इथं आहे मीटर, मीटर म्हणजे लेंथ रेस्ट पॉवर 1. आणि हा जो आहे टी, टी म्हणजे टाइमचं युनिट, हा -1 आहे तर टी रेस्ट पॉवर काय येणार? -1 आहे ना. Minus 1. अजून एक वेळा रिपीट करतो मी. काही काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल कदाचित. पहा इम्पल्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू टाइम. फोर्सचा युनिट जो आहे फॉर्म्युला जो आहे तो मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. ठीक आहे, इंटू टाइम लिहिला आपण. आता लक्ष द्या, मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू टाइम लिहिलं तर मास इंटू ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलॉसिटी अपॉन टाइम. आता इथं बघ वरती टाइम आणि खाली टाइम सेम सेम आहे. जेव्हा असं असते तेव्हा काय होते? कॅन्सल होते. मग राहिलाच काय? मास इंटू व्हेलॉसिटी आहे ना. मास इंटू व्हेलॉसिटी राहिला इज इक्वल्स टू पहा मास जसाच्या तसा इंटू व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. लक्ष द्या रे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. आता इथं लक्ष द्या, मासचं युनिट लिहिलं आपण केजी इंटू डिस्टन्स अपॉन टाइम लिहिलं आपण, तर डिस्टन्सला आपण एम म्हटलं, डिस्टन्सला आपण काय म्हटलं? एम. आणि त्याच्यानंतर डिस्टन्सला मीटर आणि टाइमचं युनिट आहे सेकंड. डिस्टन्स अपॉन मीटर अपॉन सेकंड. आता याच्यामध्ये आपण जर लिहिलं केजी जसाच्या तसा, मीटर जसाच्या तसा, आणि हा डिवाइड मध्ये यस आहे म्हणून वरती गेल्यानंतर त्याचा काय झाला? यस रेस्ट टू पॉवर -1 झाला. डायमेन्शनल फॉर्म्युला सॉल्व तुमचा. डायमेन्शनल फॉर्म्युला सॉल्व करत असताना तुम्ही लिहिता इथं एल रेस्ट टू पॉवर 1 म्हणजे इथं हा जो मीटर आहे मास आहे, मासला आपण इथं लिहिलं 1, केजीला इथे लिहिलं 1, सॉरी मास जो आहे इथं बघा काय काय आहे, हा जो आहे केजी म्हणजे मास म्हणजे इथे लिहिलं 1, हा मीटर म्हणजे लेंथ हे रेस्ट टू पॉवर 1 लिहिलं. आता इथं तुम्ही 1 1 काउंट लिहिले, लक्ष द्या याच्या डोक्यावर काही आहे का? काहीच नाही आहे म्हणजे 1, याच्या डोक्यावर आहे का? काहीच नाही आहे म्हणजे 1 लिहिलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर याच्या टी रेस्ट पॉवर इथं जो आहे टी रेस्ट पॉवर -1 लिहिण्याचं कारण काय? इथं एस रेस्ट पॉवर -1 आहे म्हणून टी रेस्ट पॉवर -1 लिहिलं. कोणाला काही डाऊट इथपर्यंत? यस ऑर नो बोलत चला डिअर स्टुडंट्स. No, sir. समजला? बर ओके. मग आता तुमचं आता अजून 2 गोष्टी समजल्या तुम्हाला, की तुम्हाला जर विचारलं की सांगा इम्पल्सचा फॉर्म्युला काय, तर इम्पल्सचा फॉर्म्युला आला तुमचा फोर्स इंटू टाइम, हा क्लिअर झाला. दुसरी गोष्ट तुमची क्लिअर झाली की इम्पल्सचा युनिट काय, तर इम्पल्सचा युनिटी पार्ट झाला तुमचा केजी मीटर पर सेकंड रेस्ट पॉवर -1 केजी केजी मीटर पर सेकंड, हे हा आहे तुमचा फॉर्म्युला. युनिट काय? केजी पर मीटर सेकंड, केजी मीटर पर सेकंड, सॉरी केजी मीटर पर सेकंड असं लिहू शकतो आपण, केजी मीटर पर सेकंड झालं. के जी मीटर पर सेकंड. आणि याचा डायमेन्शन फॉर्म्युला जर विचारला तुमचा तर मग काय लिहाल? एल रेस्ट टू पॉवर 1, एम रेस्ट टू पॉवर 1 आणि टी रेस्ट टू पॉवर -1. समजला? यस ऑर नो? इथपर्यंत कोणाला Yes, डाऊट sir. करे? Yes, sir. ओके Yes, sir. Yes, sir. चला व्हेरी गुड. Sir, हा ते वेलॉसिटीचा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट पण काही होतं ना? हा डिस्प्लेसमेंट म्हणजेच डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय होते? डिस्टन्स होते. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम होते, पण डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय होते? डिस्टन्स होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर झाला डाऊट? हा चला पुढचा आता आहे वर्क. 12 नंबरचा आहे वर्क. वर्क वर्कचा फॉर्म्युला कोण सांगते? वर्कचा फॉर्म्युला फोर्स जूल. इंटू डिस्प्लेसमेंट, हा वर्कचा फॉर्म्युला आहे. वर्क करणे म्हणजे काय? काम करणे. तुम्हाला म्हटलं की बेटा तुम्हाला एक खुर्ची उचलायची आहे आणि ती खुर्ची उचलून इकडून तिकडे ठेवायची आहे. ठीक आहे, एक खुर्ची उचलायची आहे, उचलून तिकडे ठेवायची आहे, तर तुम्ही काय केलं? वर्क फोर्स लावला त्या खुर्चीला आणि त्या फोर्सला इकडून तिकडे घेऊन गेले. फोर्स लावल्यानंतर त्या खुर्चीला इकडून तिकडे नेलं म्हणजे तुम्ही एक काम केलं. तुम्ही काय केलं? एक काम केलं आहे ना, तर त्यालाच आपण वर्क म्हणतो. काम म्हणजेच वर्क. आता इथं थोडासा हा प्रॉब्लेम देऊन राहिला, याला मी पहिले इरेज करतो. हा आपण दुसरं लिहून येतं. ठीक आहे, हा थोडासा याच्यामध्ये
जेव्हा आपण असं लिहितो हा प्रॉब्लेम देते, मी याला रिपीट करतो. 12 फॉर्म्युला काय होता आपला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कशाचा फॉर्म्युला आहे आपला, वर्कचा. ठीक आहे, वर्क हा वर्क याचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्सचा फॉर्म्युला तर प्रत्येकाला माहिती आहे रे. काय फोर्सचा फॉर्म्युला सांगा बरं. फोर्सचा फॉर्म्युला किती वेळा झाला आपला रिपीट. Mass into acceleration. यस, मास इंटू, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन आणि त्याला इंटू काय डिस्प्लेसमेंट आहे ना. आता याला मी इकडे लिहितो, हा लक्ष द्या. आता मास जो आहे तो जसाच्या तसा लिहिला. ठीक आहे, मास जसाच्या तसा लिहिला. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी अपॉन टाइम. आणि डिस्प्लेसमेंट जो आहे, डिस्प्लेसमेंटलाच आपण काय लिहितो, डिस्टन्स लिहितो. त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्टन्स. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता याचा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्टच लिहू शकता. ठीक आहे, किंवा असं याला कन्वर्ट करू शकता. पहा, मास इंटू वेलॉसिटीला साईडला लिहा तर मीटर पर सेकंड याचा युनिट येते, पण डिस्टन्स अपॉन टाइम येते. यस ऑर नो. डिस्टन्स Yes. अपॉन टाइम. आणि हे बघा, हा डिस्टन्स अपॉन टाइम तर हा वेलॉसिटी झाला. हा टाइम कुठे गेला, हा टाइम पण लिहा लागेल खाली. ठीक आहे, 2 टाइम झाले आता. आणि अपॉन इंटू डिस्टन्स. ठीक आहे, आता लक्ष द्या. हा मासचं युनिट काय आहे, केजी. ठीक आहे, डिस्टन्सचं युनिट सांगा रे, कोण सांगते डिस्टन्सचं युनिट काय आहे, मीटर. ठीक आहे, हा. आणि हा दुसरा डिस्टन्स आहे त्याचं युनिट काय आहे, मीटर. ठीक आहे, आता डिवाइड मध्ये पहा, डिवाइड मध्ये काय टाइम आणि टाइम. तर पहिल्या याचं युनिट काय सेकंड आणि दुसऱ्या युनिट याचं काय ते सेकंड. मग याला करा बरं कन्वर्ट. केजी इंटू मीटर म्हणजे काय झालं, मीटर स्क्वेअर पर. इथं काय येणार, सेकंड स्क्वेअर झालं. हा पहा, केजी इंटू मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. याला सरळ करा बरं, सरळ. kg into meter square इंटू s raised to the power -2. व्हेरी गुड. आता याचा आपल्याला काय लिहायचं आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला. यस ऑर नो. Dimensional हा, formula. चला. तर डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहिणार आपण, डायमेन्शनल फॉर्म्युला इज इक्वल्स टू एल एम टी है ना, एल एम टी. आता सांगा, केजी म्हणजे मास, याच्या डोक्यावर काय येणार 1. मीटर म्हणजे लेंथ. हे बघा, तुमचं गलती कुठे होईल, रॉंग मिस्टेक कुठे होणार, लक्ष द्या रे. तुमची मिस्टेक इथे होऊ शकते. याला आपण गलतीनं चुकीनं मास म्हणतो, पण इट इज नॉट अ मास, इट इज अ लेंथ. मीटर स्क्वेअर हे लक्षात ठेवा. इथं गलती होते, इथं मिस्टेक होते. हा जो मीटर स्क्वेअर आहे म्हणजे लेंथ स्क्वेअर आहे. मीटर स्क्वेअर आहे म्हणजे काय, लेंथ स्क्वेअर आहे. तर लेंथ म्हणजे इथे काय ते रेस्ट टू पॉवर सांगा, काय ते रेस्ट टू पॉवर 2 आणि इथं टी रेस्ट टू पॉवर -2 झालं. टी रेस्ट टू पॉवर -2. हा, तर ह्या तुमचा इथं सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम की टी रेस्ट टू पॉवर -2 इथं लिहिलं, एल रेस्ट टू पॉवर 2, एम रेस्ट टू पॉवर 1 आणि टी रेस्ट टू पॉवर -2 आपण इथं लिहिला. ठीक आहे, तर इथे आपण डायमेन्शनल फॉर्म्युले पाहिले, जे की 3-4 डायमेन्शनल फॉर्म्युले पाहिले आपण. याचा पुढचा जो टॉपिक आहे हा आपण नेक्स्ट वीक मध्ये पाहू. आणि उद्या आपण शिकणार आहोत केमिस्ट्री. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आता केमिस्ट्रीचा क्लास जो आहे तो नेक्स्ट लेक्चर पासून तुम्ही अटेंड करावा. ठीक आहे, फिजिक्स केमिस्ट्री अल्टरनेट चालत असते आपलं. 3 दिवस फिजिक्स 3 दिवस केमिस्ट्री. कारण पेपर जेव्हा होते ना, तर 1 युनिट देते फिजिक्स, 1.5 युनिट देते फिजिक्सचे आणि 1.5 युनिट देते केमिस्ट्रीचे. म्हणून आपल्याला दोघांनाही लेवल मध्ये घेऊन चालायचं आहे. यस ऑर नो. Yes. हा, तर म्हणून आपला उद्या जो क्लास राहील तो केमिस्ट्रीचा राहील. तुमच्या सर्व मित्रांना अवेअर करा, आपल्या क्लास बद्दल समजून सांगा. ठीक आहे, तुम्हाला कितीपर्यंत समजून राहिलं हे त्यांना समजून सांगा आणि त्यांना आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करा आणि आपला क्लास सुद्धा अटेंड करायला सांगा. फ्री डेमो आपला चालू आहे. ठीक आहे, तर आता आपण हा क्लास इथंच थांबू. आजचं सर्वांना समजलं असं मी अपेक्षित करतो. आणि कोणालाही काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. PDF हे ग्रुपवर मिळून जाईल. ओके, चला. आता तुम्ही लेफ्ट होऊ शकता क्लासमधून.